नमस्कार, मी पियुष. आपण बघतात आपलं नाशिक आणि आपण गप्पा मारतो आहोत पद्मश्री रमेश पतंगे सरांशी. आणि आज सरांशी स्वातंत्र्य आणि संविधान या आपल्या विशेष संवादाचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण बघणार आहोत. आपण गप्पा मारूयात पतंगे सरांशी. यातले समज आणि गैरसमज हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, हे यातनं अधोरेखित होतं. मला असं विचारायचं आहे सर आता की मधल्या काळात किंवा आत्तापर्यंत पण समान नागरी हे जे आलं आहे आणि त्यासाठी दोन्ही बाजूने विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा लोक पण असतील खूप चर्चा करतात. समान नागरी कायदा आणि समान नागरी हक्क घटनेने दिले आहेत, घटनेत बदल करूया वगैरे वगैरे खूप चर्चा होते. ह्या चर्चेला कितपत महत्त्व आहे, ते करण्याची खरंच गरज आहे का, ते कसं होऊ शकतं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? असं आहे ना, आपल्याकडे जसं ज्या विषयावर आपण चर्चा करतो की प्रत्येक प्रश्नाचं राजकीयकरण, पक्षीय राजकारण करणं ही जी अतिशय घरडी सवय लागलेले त्याचे परिणाम आहेत. समान नागरी कायदा हा म्हटलं तर अतिशय सिंपल विषय, एकदम सिंपल विषय. आणि तो विषय असा आहे की घटनेचं 13वं कलम याची जर प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली असती आतापर्यंत आणि न्यायालयाच्या निवडे तसे आले असते, हे समान नागरी कायदा वगैरे करण्याची काही गरजच झाली नसती. आता हे घटनेचं 13वं कलम काय सांगतं? ते कलम हे सांगतं की या घटनेचा अंमल सुरू झालेल्या दिवसापासून, म्हणजे मी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, एक्झॅक्ट वर्ड मला ती घटना एक थोडक्यात त्याचं म्हणजे सारांश की अंमल सुरू झाल्यापासून जेवढे कायदे असतील, लॉज इन फोर्स असा त्याचा शब्द आहे, हे कायदे अंमलात असतील आणि जेवढे कायदे घटनेच्या मूलभूत अधिकाराशी विसंगत असतील ते तेवढ्या प्रमाणात रद्द समजण्यात येतील. हे कलम 13 सांगतं की मूलभूत अधिकाराला विसंगत होणारे जेवढे कायदे देशात असतील, धार्मिक कायदे असो, परंपरेचा असतो, ते सगळे रद्द समजण्यात येतील. त्यामुळे घटनेचा कलम 14 सांगता की कायद्यापुढे सर्व समान असतील, इक्वालिटी बिफोर लॉ असेल आणि इक्वल ट्रीटमेंट ऑफ लॉ असेल. मग या कलमाची मुस्लिम कायदा विवाहाचा आणि तो जो विसंगत असेल तर तो घटनेला विसंगत असल्यामुळे रद्द. हे न्यायालयाचा निर्णय लगेच आहे, समान नागरी कायदा करण्याची गरजच नाही. आणि कलम 16 काय म्हणता की राज्य हे स्त्री पुरुष, जात, वंश, लिंग, भाषा वगैरे वगैरे असा कुठलाही भेद करणार नाही. मग त्याची अंमलबजावणी करायची. तर स्त्रियांना आमच्या धार्मिक कायद्यामुळे समानतेची वागणूक देता येणार नाही. त्यांनी पडद्यात राहिलं पाहिजे, त्यांनी बाहेर जाता कामा नये, त्यांनी शिक्षण घेता कामा नये, नोकरी करता कामा नये, आमच्या धार्मिक कायदा त्याला अनुमती देत नाही वगैरे असं जर कोणी सांगायला लागला तर मग ते घेऊन तर घटनेच्या 13व्या कलमाप्रमाणे ते नाही सांगणार. पण हे झालं नाही, त्याचं मोठं मजेशीर उदाहरण आहे आणि ते मुंबई हायकोर्टामुळे झालेलं नाही. हे 1951 साली मुंबई हायकोर्टामध्ये एक केस आली. त्या केसचं नाव आहे नरसू अप्पा माली वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. बॉम्बे होतं, राज्य होतं. ती केस अशी होती की नरसू अप्पा माळी हा मिरजचा आहे कोणी, त्यांनी 2 लग्न केली. एक बायको हयात आहे, तिच्याशी घटस्फोट वगैरे काही झालेला नाही आणि त्याने दुसरं लग्न केलं. 1946 साली कायदा केला गेला, भार्या प्रतिबंधक कायदा. मग एक बायको लग्नाची असताना दुसरा लग्न करेल ते बेकायदेशीर असेल, त्याला 7 वर्ष कारावासाची शिक्षा होईल,
काही 1000-5000 रुपये दंड दंड होईल. हा. अशी शिक्षा झाली. अशा सर्व केसेस एकत्र केल्या गेल्या, भिन्न कोर्टात चालल्या छोट्या हा. त्यांनी निवाडे दिले, शिक्षा केल्या, हा. त्याच्यावर अपील झाले. अपील झाल्यानंतर मग हायकोर्ट काय करतं, सगळ्या केसेस एकत्र करतं, त्याचं एक नाव देतं. ते नाव दिलं गेलं नरसू अप्पा माळी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. हा. आणि 2 न्यायमूर्तीचं खंडपीठ बसलं. एक न्यायमूर्ती गजेंद्र गडकर, जे पुढे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झाले, आणि दुसरे न्यायाधीश MC छागला. ते दोघे एमिनंट न्यायमूर्ती, म्हणजे न्यायमूर्तींच्या श्रेय नामावलीमध्ये या दोघांची नावं फार रिसिव्ह घेतली. आता या दोघांनी त्या नरसू अप्पा माळीची आर्ग्युमेंट काय होती, म्हणजे त्याच्या वकिलांनी आर्ग्युमेंट काय केली की घटनेच्या कलम 25 ने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. हिंदूंचा रीतिरिवाज असा आहे की अंतिम पिंडदान पुत्राच्या हातून व्हावं लागतं, मुलाच्या हातून व्हावं लागतं. पहिल्या पत्नीपासून जर मुलगा होत नसेल तर मग दुसरं लग्न करणं आणि पुत्र प्राप्ती करणं हा त्याचा धार्मिक अधिकार आहे. त्या धार्मिक अधिकारावर एकच आहे घटनात्मक केस, म्हणजे तो क्रिमिनल केस मधून ती घटनात्मक केस वकिलांचं टोक असतं. आणि दुसरा विषय असा की हा निवाडा जो आहे तो घटनेच्या कलम 14 आणि 16चा भंग करणार आहे. इक्वालिटी बिफोर लॉ. मुसलमानांना 4 बायका करण्याची अनुमती राहणार आणि हिंदूंवर एकच बायको करण्याची सक्ती होणार. हा डिस्क्रिमिनेटरी लॉ झाला, म्हणजे समानतेच्या तत्वाचा भंग झाला, घटना विरोधी झाले. असेही सगळे ते आर्ग्युमेंट एकदम स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे, आजही ऐकताना स्ट्रॉंग वाटते. पण न्यायमूर्तींनी निकाल देताना असं म्हटलं की हिंदू धर्मामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, ही हिंदू समाज सुधारण्याचा कायदा आहे आणि म्हणून तो वैध आहे, तो घटनाबाह्य नाही म्हणणार. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आर्टिकल 13 मध्ये लॉज इन फोर्स असं म्हटलेलं आहे. तर लॉज इन फोर्सचं त्यांनी इंटरप्रिटेशन असं केलं की जे कायदे स्टॅट्युटरी कायदे असतील, म्हणजे राज्य संस्थेने पारित केलेले कायदे असतील, ते त्यांनाच लॉज इन फोर्स म्हटलं पाहिजे. धार्मिक कायदे हे त्या व्याख्यात येत नाही, अशी त्यांनी त्या कलमाची व्याख्या केली. पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ हे अनटचेबल. आणि मग ते न्याय व्यवस्थेचा एक नियम असा आहे, लिखित म्हणा ते लिखित हे मी सांगू नाही शकत, पण तो नियम असा आहे की हायकोर्टाचा एक निर्णय जो असतो आणि त्यात जो अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे किंवा आर्ग्युमेंट आहे ती जशीच्या तशी पुढच्या कोर्टात स्वीकारली जाते, ती चॅलेंज केली जाते. मग ती चॅलेंज करायची असेल तर रीट पिटिशन दाखल करावं लागेल. तो रीट पिटिशन दाखल करणं हे तुम्हाला मला अधिकार नाही, तो सरकारचा अधिकार आहे. तो सरकारच्या विरुद्ध केस आहे ना ती. त्यांनी ते रीट पिटिशन केलं नाही, त्यांनी केलं नाही, केंद्र सरकारने करायला पाहिजे, त्यांनी केलं नाही. म्हणजे मुस्लिम लॉला टच करायचा नाही, हा त्यातला जो विषय आहे, आता नको असं म्हणून ते बाजूला ठेवलेलं आहे. एक 4-5 वर्षापूर्वी आमचे त्यावेळेस निवृत्त झाले न्यायमूर्ती आहेत धनंजय चंद्रचूड, त्यांनी एका खटल्याच्या निर्णयामध्ये घोस्ट ऑफ नरसू अप्पा माळी असा उल्लेख अजून जीवन म्हणून ते समान नागरिकाचा विषय. देशामध्ये क्रिमिनल लॉ समान आहेत, आर्थिक लॉ समान आहे, बाकी सगळे लॉ समान आहेत, ट्रॅफिकचे नियम समान आहेत, सगळे समान आहेत. मग कौटुंबिक कायदे आहेत ते समान असले पाहिजे. विवाहाचं रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असलं पाहिजे. एक पत्नी आहेत असताना दुसरं लग्न करता येणार नाही, हा कायदा सर्वांना लागू असला पाहिजे. हिंदुत्वात कसं सर्वांना असलं पाहिजे.
तो काही धार्मिक कायदा नाही नाहीये, हा. तो सामाजिक त्या आहे. स्त्रीच्या सन्मानाचा अधिकाराचा आहे. विषय. संवाद घरात आले कोणत्या स्त्रीला चालेल? तो फक्त हिंदूंनी चांगल्या कुटुंबात राहावा आणि मुसलमानांनी याचाच राहावा असं त्या स्त्रीवर आज्ञा नाही का? तो दूर केला पाहिजे. विवाह विच्छेद झाला, तिला मेंटेनन्स मिळालं पाहिजे. मुलांच्या सांभाळण्याचा विषय येतो, अपत्याचा, ती कोण सांभाळणार? तर मुस्लिम द्वारा म्हणून ही झंझट पोरांचे तू घेऊन जा, माझी जबाबदारी नाही आता. ती करणार काय? करणार काय? शिक्षण घ्यायचंय, पोरं सांभाळणं काही सोपं नाही. काम नाही ते. त्याचे सगळी ते सर्वांना समानतेने कायदे असले पाहिजे. तुम्ही मुस्लिम धर्माच्या नावाखाली काही धांगडधिंगा घालाल आणि इतर वेळेला घटनेने मला दिलेल्या अधिकारात म्हणणार, घटनेचं 100% पालन केलं पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे राज्य घटनेचं सर्वांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज रिलिजन, क्रीड, कास्ट वगैरे समानतेने अंमलबजावणी म्हणजे समान नागरी कायदा. तो कोणावर अन्याय करणार नाही, सर्वांना समानतेने न्याय देणारा कायदा. त्याच्या विरुद्ध अपप्रचार करणं हा मूर्खपणा आहे, बावळटपणा आहे, दुसरं काय नाही. नो अदर वर्ड. खूप छोटा प्रश्न आहे माझा, की आता 2047 हे खूप जवळ आलो आहे आपण, आता त्याच्या काहीच वर्ष जवळ आलो आहे. 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला होणार आहेत. या 100 वर्षाकडे आपण जाताना आणि आपली ही इतकी चांगली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे, आपण त्याच्यावर जगतो आहोत सगळेजण त्या नियमांवर. या 100 वर्षातल्या या घडामोडींकडे, बदलांकडे आणि घटनेकडे तुम्ही कसं बघता, किंवा त्याच्यामध्ये अजून खूप बदलांची गरज तुम्हाला वाटते का, की आहेत ते खूप चांगलं आहे, आपण त्याचा अंमलबजावणी फक्त केली पाहिजे? असं आहे की 2047 पर्यंत आपण जेव्हा विचार करतो, 2026 साली, तेव्हा एक 2 पिढ्या म्हणजे आता जी येणारी पिढी आणि त्या काळात येणारी पिढी, अशा 2 पिढ्यांच्या मिश्रणाचा सगळा देश उभा राहणार. आणि त्याच्या संदर्भामध्ये अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनामाचा करता करविता थॉमस जेफरसन याचं मत असं आहे की राष्ट्राची प्रत्येक पिढी ही स्वतंत्र राष्ट्र असते आणि तिला आपल्या कल्पने इच्छेप्रमाणे जगणं हा त्याचा बेसिक अधिकार आहे. आपली जी राज्यघटना आहे म्हणजे जेफरसन हे आमचं मत आहे, ते येणाऱ्या पिढीवर लादण्याचा आम्हाला अधिकार नाही. तर त्यांना डिसाईड करू द्या काय करायचं ते. असं न करता ते बांधून ठेवण्याचं काम केलं तर मेलेले लोक जिवंत लोकांवर राज्य करतात असं होईल. तो एक कॉन्स्टिट्युशनल डिबेट आहे अमेरिकेतला, अतिशय हाय लेवलचा. त्याला मग जेम्स मॅडिसननी उत्तरं दिली. तर तो बेसिक विषय लक्षात घेतला तर येणाऱ्या पिढीला ही राज्यघटना आणि तिची अंमलबजावणी करायची आहे, तर या कोणत्या कोणत्या अडचणी येतात त्याच्यामुळे त्यांनी विचार करायचा आणि त्यांनी त्याचा मार्ग काढायचा. आपण नाही सांगू शकत की हे करा ते करा. त्यांना असं वाटलं की पुढच्या कालावधीमध्ये की ही एकूण शिक्षण पद्धती आहे, ही शिक्षण पद्धतीतून शिक्षण संपल्यानंतर तो अडथळाजनासाठी पात्र होत नाही. आणखीन काही ना काही उचापती करायला लागतात. टोटली बदलून टाकली पाहिजे. ज्याला भूगोल शिकायचा नाही त्याच्या भूगोल शिकण्याची सक्ती कशा, बीजगणित ज्याला काही समजत नाही आणि पुढच्या आयुष्यामध्ये याचा काही उपयोगच नाही, त्याला बीजगणित साठी त्याचा वेळ घालवणं आणि ह्याच्याची गरज काय. तेव्हा प्रत्येकाची ऍप्टिट्यूड बघून आणि ऍप्टिट्यूड वाईज क्लासेस निर्माण करणं ही पुढच्या काळाची गरज निर्माण होईल. आणि तशा प्रकारचे शैक्षणिक कोर्स तयार करणं, पुस्तकं तयार करणं. एक बेसिक भूगोलाचं ज्ञान 7वी पर्यंत झालं, बाद झालं. पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, एवढे ऋतू निर्माण होतात, एवढा व्यावहारिक ज्ञान मिळालं, बाद झालं. पुढच्या शिक्षण क्रमामध्ये ते आणखी उसळून करायचं काय. इतिहासाचं सुद्धा असंच आहे की बेसिक इतिहास आम्हाला 7वी पर्यंत माहीत झाला
पुरेसं झालं. हां. पुढचं शिक्षण सगळं त्याची आयुष्यातली करिअर कसे निर्माण होईल तो त्या आणि त्या गरजा कुठल्या आहेत समाजाच्या मुख्यतः की आम्हाला डिजिटल मध्ये या प्रकारची मॅन पॉवर लागणार आहे, स्पेस मध्ये या प्रकारची मॅन पॉवर लागणार आहे, सागरी संशोधनासाठी अशा प्रकारची मॅन पॉवर लागणार आहे. ते शिक्षण त्याला महाविद्यालयातून देण्याची व्यवस्था केली पाहिजे. हा असं काही नाही. मग ते मिळवायचं असेल तर मग कुठेतरी विदेशात जा, इकडे जा, तिथे भयंकर खर्चिक असतं. आपण का नाही व्यवस्था करू शकत? ती येणाऱ्या पिढीने ठरवलं पाहिजे. आणि मग त्यात काय आवश्यक असेल घटना बदल, हे पॉझिटिव्ह बदल असतात, ते घटनेची व्यवस्था करून ठेवलेली आहे की जे काळानुरूप बदलायचं असेल तर बदल केला पाहिजे. बदल केला पाहिजे हे घटनेने सुद्धा दिलेलं आहे थोडक्यात. सर, शेवटचा प्रश्न की एकेका वाक्यात असे काय 5 गोष्टी सांगता येतील तरुणांना की घटनेच्या संदर्भात की हे आपण फॉलो केलं पाहिजे? पहिला विषय सांगता येईल की प्रत्येक युवकाने घटना साक्षर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि घटनेच्या संदर्भामधली परीक्षार्थी म्हणून त्याचा अभ्यास न करता संकल्पना काय त्या समजून घेण्याचा अभ्यास करावा. आता विवेकची त्याची फार सुंदर पुस्तक आहे, सोप्या भाषेत, आणि ती जर वाचली भाषांमध्ये तर तुम्ही पुरेसे घटना साक्षर होऊ शकतात. दुसरा विषय घटनेच्या संदर्भात असा आहे की घटनेची अंमलबजावणी ही शासनाने करायची आणि घटनेचा व्यवहार जगणं हे समाजाने करायचं असतं. म्हणून जगण्याचे घटनेचे कोणते विषय आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. त्याला मूल्य म्हणतात. ती घटना म्हणजे समानता हा कायदा देखील आहे, हे जीवन मूल्य देखील आहे. मग समानतेचं मूल्य मला जगायचं म्हणजे काय करायचं तर मी जातीभेद पाळणार नाही, अस्पृश्यता पाळणार नाही, सर्वांकडे समानतेने व्यवहार करेन. हे माझ्या रोजच्या व्यवहारातला एक विषय झाला पाहिजे. त्याला जगणं म्हणतात. अंमलबजावणीचा विषय येतो तसा वागला नाही, दुसऱ्या जातीवाच्या शिव्या दिली, अंमलबजावणी शिक्षा होईल. पण ती स्थिती आणायचीच कशाला? आम्ही जर त्याच्याप्रमाणे वागायला लागलो तर केसेसचा वगैरे प्रश्नच मग ते घटना हे जगावं लागतं. तिसरा विषय असा येतो की आपण जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेले देश आहोत. ते मार्क ट्वेनच्या शब्दात सांगायचा तर क्रॅडल ऑफ सिव्हिलायझेशन, सिव्हिलायझेशनचं पाळणाघर, त्याचा आपल्याला जबरदस्त अभिमान वाटला पाहिजे. ती आपली मूल्य कोणती आहे की जी जगातल्या इतर समाजात नाहीये. ती मूल्य ज्याची काळानुरूप स्वीकारून ती जगायला शिकलं पाहिजे. मूल्य काय आमचा? थोड्या मोठ्यांचा आदर केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, माता पित्यांची सेवा केली पाहिजे, झाडांचं रक्षण केलं पाहिजे, मोक्या प्राण्यांचं रक्षण केलं पाहिजे. आपल्यासारखं त्यांना जीव आहे, भावना आहे, सगळं आपण व्यक्त करतो, ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात. त्याची भाषा आपल्याला समजत नाही. पण मग पक्ष्यांना खाऊ घातलं पाहिजे, सगळ्या प्राणी रक्षण केलं पाहिजे. हे सगळे विषय हे त्याच्या संदर्भात येतात. ही आपली संस्कृती आहे. त्याला आज पर्यावरण वगैरे सगळं वापरतो, ठीक आहे, तर ते त्याचं आपण जतन केलं पाहिजे. राष्ट्रीय ऐक्य हे आपल्या समाज म्हणून जगत असताना त्याचा डोळ्यात तेल घालून रक्षण केलं पाहिजे. कारण ते राष्ट्रीय ऐक्य भंग पावलं तर आम्ही पारतंत्र्यात केव्हा जाऊ समजणार नाही. बाबासाहेबांनी घटनेच्या शेवटच्या भाषणामध्ये इशारा दिला की यावेळी देशाने अनेक वेळा स्वातंत्र्य घालवलेलं आहे आणि ते पुन्हा गेलं तर ते कायमचंच आहे. हे त्यांचे शब्द आहेत. ती स्थिती येणार नाही. ही जबाबदारी कोणाची? ही प्रत्येक पिढीची आहे. आम्ही आमच्या पिढीने आमच्या पद्धतीने त्याचं पालन केलं, तुम्ही करा त्याचं पालन. आणि म्हणून ते हा जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा, हा अशा प्रकारचा देश ऐक्याचा आहे, सामाजिक ऐक्याचा आहे, मूल्य जगण्याचं आहे. ती समजून घ्या, त्याप्रमाणे जगा. अभिव्यक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पोशाख काय घालायचा म्हणजे
आमच्या काळामध्ये मुली त्या पंजाबी ड्रेसमध्ये असतात, हा. आता मिनिस्कर्टमध्ये असेल, हम्म. टाईट जीन्समध्ये असेल. पोशाख आवडतात योग्यता ठरत नाही. ठरत नाही. केसाच्या लांबीवरनं आणि कोणाची देशभक्ती मोजता येत नाही. नाही, हा. केस ठेवली काय बापकट केले काय हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा विषय Choice झाला. हा. पुरणपोळी खाल्ली काय का बर्गर खाल्ला काय हम्म. हा तुझ्या चॉईसचा विषय आहे. हा. परंतु आतला माणूस विचार कसा करतो, हम्म. त्यांनी आपले मूल्य सोडलेत का, घरी जाऊन तो आईला शिव्या घालेल का, हम्म. किंवा बापाशी भांडण करत बसेल का, हम्म. मग ते धोकादायक होईल. हम्म. आपण बरकाटत चाललो असतो. भरकडत चाल. बाकी सगळं बरं आहे, ठीक आहे. हम्म. त्याची चिंता करण्याचं काय करायला. हा. अनेक वेळा लोक नको त्या गोष्टींची चिंता करतात. त्याची मुलं बिघडली म्हणजे काय झालं, ते चायनीज भेळ खायला लागले. आमच्या काळात असं नव्हतं. हो. तुमच्या काळात चायनीज भेळच नव्हती. आमच्या काळात असा पोशाख घालत नसतात. पोशाख आणि याच्यावरती त्याची नका चिंता करू. हा. खरंय खरंय. चिंता ज्याची करायची हा. ते राहिले विषय बाजूला. हा. तर ते असं आहे ते. म्हणून मागच्या पिढीची सुद्धा काय विषय आहे त्याचा समजून घेणं आणि योग्य भाषेमध्ये तरुण आणि पिढीशी संवाद करायला शिकणं याची गरज आहे. प्रत्येक वेळा टोकणं, असं नको करू तसं नको करू, हे बरोबर नाहीये. आवकची थोडी स्पेस त्यांना त्यांची दिलीच पाहिजे, नाहीतर ते रिवोल्ट होतात आणि मग सगळंच बदलतं. आम्हाला आवडत नसेल ना हे करत ते करत. मी लहानपणापासून तसा बंडखोर, मला कोणी उपदेश केला तर अजिबात आवडत नाही. लहानपणी कोणी केला तर मी बोलत असेल तू पण मला सांगणार, त्याला वाटायचं हा केवढा उद्धट बोलतो आणि एखादा भडक असेल ते ठेवून द्यायचं. असं ते उपदेश करणं हे कोणालाच आवडत नसतं. कोणालाच आवडत. पण तोच विषय तुम्ही एक मृदू भाषेमध्ये आणि ह्याच्यावर अरे असं असं आहे बघ तुला पटलं तर कर, केलं असतं असं असं चांगले फायदे होते, नाही केलं तर हे तुमचंच भोगावं लागेल, ते तुझंच भोगावं लागतं, मला नाही भोगावं लागेल. मग तो विचार करेल ना. भांडणे तुमची सांगण्याची भाषा कुठली. आपण बघितलं की स्वातंत्र्य म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, घटना म्हणजे काय, आणि सध्या देशात जे घटनेबद्दल बोललं जात आहे, काही वेक नॅरेटिव्ह असेल किंवा काही सकारात्मकही बदल केले जात असतील, या सगळ्याच विषयांवर सरांनी अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. काही गोष्टीत खूप छान ज्येष्ठत्वाने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी इतक्या सुंदर गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि प्रेक्षक हो, तुम्ही बघत राहा संविधान या विषयावर आपला हा विशेष कार्यक्रम. तुम्ही बघत राहा आपलं नाशिक, आपला आवाज.